तर ऍज अ ड्रायव्हर आज मी तुमच्यासोबत आपला एक्सपिरियन्स शेअर करणार आहे. चला आता आपण चाललो नेक्स्ट लोकेशन ना मित्रांनो. सकाळी 9 वाजता ट्रिप चालू केलेलं आणि आता वाजले आहेत, पण समोरच्याला जर गाडी येत नाहीये नीट असा पॉइंट आलाय. आता आहे ना सगळे लटकले ना, सगळे लटकले बघा. तो माणूस पण लटकला, पुढचा अर्टिगावाला ट्रक पण लटकला त्याच्यामुळे. तर तिकडे हा मध्ये लटकले, तर बाईक वगैरे रिक्षा वगैरे हा लटकला, इकडे हा, आणि इकडे मी पण लटकलोय. माझी सहनशीलता संपलेली आहे. बस एवढंच सांगायचं तात्पर्य की रिस्पेक्ट करा प्रत्येक प्रोफेशनची. तर मित्रांनो आजचा विषय असा आहे की जिथे कमी तिथे आम्ही. तर ड्रायव्हर शॉर्टेज आहे, एक ड्रायव्हर गावी गेले त्यामुळे शॉर्टेज आहे. तर आज मी चाललोय गाडीवर, कारण की जो कंपनीचा जो रूट आहे ना त्याला घेऊन खूप किचकिच आहे आणि तो बाकीच्यांना माहिती नाही जर नवीन ड्रायव्हर पाठवला तर. ऍज अ ड्रायव्हर आज मी तुमच्यासोबत आपला एक्सपिरियन्स शेअर करणार आहे. तर चला. ट्रॅफिक 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 सिग्नल 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 सिग्नल. ओ ग्रीन झाला सिग्नल, बघितलं. पावसाने जरासा दम धरला म्हणून सगळं काय भारी वाटतं थोडंफार. तर बघू आता किती वेळ हा दम धरतोय पाऊस. परतीचा पाऊस आहे हा मित्रांनो. तर आता आपण आलो पेट्रोल पंपवरती डिझेल भरायला गाडीला. तर डिझेल भरूया आणि जरा एंट्री पण मारतो. चलो. ओके सो आता मी लोकेशन वरती आलोय. पिकअप अँड ड्रॉप असतो बेसिकली. त्यांना पिक करायचं स्टेशनवरून आणि त्यांना कंपनीला सोडायचं. चला सुरुवात करूया. आता 9 वाजता सुरुवात होईलच एक एक येऊन, मग आपण निघू. जसं की आपली फर्स्ट ट्रिप आता सक्सेसफुल झालेली आहे. अच्छा आता खूप ट्रिप आहेत, तर चला करूया. सीन कसा आहे माहितीये का, आता जे ट्रिप झाले लोकेशन चेंज होत राहतात. तर बेसिकली आता लोकेशन चेंज झाली आपली, ठीक आहे. तर त्या हिशोबाने आपल्याला आता लोकेशनवर जायचंय दुसऱ्या, ठीक आहे. 3 लोकेशन असतात, मॉर्निंग आणि पब्लिक येते सकाळी सकाळी. त्यांना घ्यायचं आणि कंपनीला सोडायचं, हा एक टास्क आहे, ठीक आहे. चला आता आपण चाललो नेक्स्ट लोकेशन ना मित्रांनो. लेट्स गो. आपल्या ट्रिप बरोबर चालू आहेत मित्रांनो. सकाळी 9 वाजता ट्रिप चालू केलेलं आणि आता वाजले आहेत 11:30. आता मी जाऊन थोडा फ्री झालो की इझी नाहीये मित्रांनो. जेवढं वाटतं तेवढ्या गोष्टी इझी नाहीयेत. त्यामुळे इज्जत करा प्रत्येक प्रोफेशनची. जसं की बघू शकता आता मी चिल करतो एकदम मस्त पैकी. थोडा आता टाइम भेटलाय, सगळं काय झालंय ट्रिप वगैरे सकाळच्या. आता बघू लंच वगैरे करू आणि नंतर परत ट्रिप सुरू होतील, तेही दाखवतो तुम्हाला. काय काय बघावं लागतंय. पण तुम्ही बघचाल ना, या चॅलेंज मध्ये बऱ्याच वेगवेगळ्या गोष्टी होतात. डेली म्हणजे काही ना काहीतरी ऍक्टिव्हिटी चालू आहे. ऑलरेडी आपण 22 दिवस डेली ब्लॉग टाकतोय. वाह क्या बात है, क्या बात है, क्या बात है. ट्रिप परत सुरू झालेला आहे मित्रांनो. तर जसं की बघू शकता मित्रांनो पाऊस सुरू झालेला आहे आणि मी इथे गाडीतच थांबलोय, कारण की जर मी आतमध्ये गेलो परत कोणतरी येणार बाहेर घेऊन येणार, इकडे सोड बोलणार, परत मी आतमध्ये जाणार, बाहेर येणार, बाहेर जाणार, आतमध्ये येणार, या गोष्टी नको व्हायला म्हणून मी इथं गाडीतच झोपलोय असं मस्तपैकी आरामशीर. तर माणसाची जी किंमत आहे ती एकदम अशी क्लच ब्रेक आणि रेस सारखी जिकडे तिकडे वापर केला जातो. ज्या प्रकारे जर गिअर शिफ्ट करायचा तर क्लच दाबावं लागणार, जर गाडी ठोकली नाही पाहिजे ब्रेक दाबावं लागणार, जर गाडी पळवायची असेल तर रेस दाबावी लागणार. असंच माणसाचा काही प्रकार आहे, जिकडे तिकडे आपण असं आपली व्हॅल्यू बनवली पाहिजे. आता एक जण बोलेल माझ्याकडे तर इलेक्ट्रिक गाडी आहे, माझ्याकडे क्लचच नाही. अरे सॉरी यार, मी जरा बोर झालं म्हणून तुमच्याशी असं बोलतोय. बाय द वे ही जी लाईफ आहे ना खूप रिस्की आहे. म्हणजे समजा आता मला गाडी नीट चालवत होतं, मी रस्त्यावर गाडी चालवतो, पण समोरच्याला जर गाडी येत नाहीये नीट, तो माझ्या अंगावर आला, तो बोकांडी आला आपल्या गाडीवर, आहे ना आपली वाट, विनाकारण खर्च आहे की नाही, आणि आपल्या जीवाचे हाल होणार ते वेगळे. तर लागलं विगलं तर हेच रिस्क फॅक्टर आहे. तर इज्जत द्या या फील्डला मित्रांनो, इज्जत द्या. असं नाही ड्रायव्हर आहे तो काय असं नसतंय. आता गाडी चालवायला लागलो ना मला कळतंय कसं काय कसं. म्हणजे लोक असे बघतात रे या गाडी चालवायची, ए भाई इझी नाहीये काम, इझी नाहीये मित्रा, प्रत्येकाला नाही जमत. चला बघू आता आपण काय करू शकतो काय नाही ते. चला आम्ही वाशीला आहे. वाशीला ही अवस्था आहे रस्त्यांची. रस्त्याला मग गाडी जायला जागाच नाही, एकदम पॅक आहे, पॅक, जागाच नाहीये मित्रांनो. हा क्लच ब्रेक आणि रेस दाबून ना पायाची ना एकदम हालत अशी जाम झाली.
पाऊस 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 नुसता पाऊस. या बिचाराला जाऊनच देत नाही. सगळं जे आहे ते ह्याच्यामुळे होतंय. आता कुठे बिचाराला जायला चान्स दिलाय बघा या मोठ्या ट्रकला. हा गेला तरच सगळे असे पास होतील ना, नाही तर काय पास होणार आहे सांगा. पॉसिबल आहे का? पण नाही, कोणाला ऐकायचंच नाहीये. याने बघा कशी टाकली. वाव नाईस. 7 वाजले मला इथेच. वेल डन. असा पॉइंट आलाय. आता आहे ना सगळे लटकले. सगळे लटकले बघा. तो माणूस पण लटकला, पुढचा अर्टिगावाला ट्रक पण लटकला त्याच्यामुळे. परत इकडे हा मध्ये लटकले तर बाईक वगैरे रिक्षा वगैरे. हा लटकला इकडे, हा आणि इकडे मी पण लटकलोय. परत हे काका पण इथे असे लटकलेत सगळे बघा. आता हा कसा प्रयत्न बघा कसा चालू आहे. ह्याला माहितीये हा पुढे जाऊन पण तिकडे काय फायदा नाहीये, तरी पण बळबळ समोरच्याला कसा अडवायचा ना, हे प्रयत्न चालू आहे तिकडे बस, बाकी काय नाही. कुठे लेन सांगा ना कोणाची, कुठे काय आहे का लेन वगैरे. हे मध्येच घुसतायत, हे इथून घुसतायत, ते तिथून घुसतायत. पाठीमागे तसेच बिचारे ना त्यांना आहे ना बाप असे बिचारे पाठीमागे उभे तसे वाट बघतायत. लय मोठा मेस झाला बघा. डेंजर बाबा डेंजर. मला वाटतं त्याच्यात जातील म्हणजे आरामशीर 20 मिनिटं तर जातील. चला अशा प्रकारे डॅशिंग मध्ये आपण कल्टी मारली भावांना ट्रॅफिक मधून डायरेक्ट 2-3 मिनिटातच. चला तुमच्या जे नशिबात लिहिलं ना ते कोणच थांबवू शकत नाही. असा प्रकारे आता दुसरं ट्रॅफिक आहे. 2 मिनिटं पुढेच हे ट्रॅफिक लागलं लगेच. काय बोलणार. तर चला मित्रांनो हा ब्लॉग इथंच एंड करूया. माझी सहनशीलता संपलेली आहे. एकदम लेग डे झालाय आज मस्त पैकी. पायाचे तळवे दुखतात, पोटरा दुखतात, पाय दुखतोय, पाठ दुखतोय, शोल्डरही दुखतात असे स्टेअरिंग वळून. ठीक आहे, बस एवढंच सांगायचं तात्पर्य की रिस्पेक्ट करा प्रत्येक प्रोफेशनची. समजलं. आता परत मला ट्रॅफिक भेटले समजा बघा. चला बाय, भेटूया नेक्स्ट ब्लॉग मध्ये. बाय.